लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या सर्व दर्शकांना माझा सस्नेह जय भीम. जय भीम सर. ज्यांच्या संकल्पनेतनं ही महाचर्चा इथं घडून येते आहे आणि या महाचर्चेचा मागच्या 1.5-2 महिन्यापासून ज्यांनी संबंध महाराष्ट्रभर झंझावात उभा केलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीप्रती अतिशय समर्पित भावनेने जे काम करते ते लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मोंजी आणि त्यांच्या सहचारिणी यांचे सुद्धा मी विशेष आभार मानतो आणि अभिनंदन करतो. या महाचर्चेचा विषय आहे की भारतीय संविधान आंबेडकरी चळवळीचा आधार आणि युवकाला दिशा देण्याचा मार्ग. हा विषय 3 टप्प्यात झालेला आहे. मला वाटतं की आता माझ्यानंतर बोलणार आहेत कोणी मान्यवर मंडळी की राऊंड आहे, पुन्हा आपण चर्चा करतो आहोत. मला या जी. विषयाची 3 टप्प्यात मांडणी करावी लागेल. पहिला विषय आहे की भारतीय संविधान. या देशामध्ये भारतीय संविधान अस्तित्वात आल्यापासून 26 जानेवारी 1950 पासून बिलकुल एक व्यवस्था यासाठी काम करते आहे की भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर आंबेडकर म्हणजे भारतीय संविधान. पण मला या गोष्टीला थोडंसं वेगळ्या मार्गाने सांगायचं आहे की भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर आंबेडकर आहे आणि त्यापलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं गायधनी मॅडम की डॉक्टर आंबेडकर म्हणजे सार्वभौम भारत आहे. वाह, क्या बात. बिलकुल भारतीय संविधान असं अंमलात नाही आलेलं आहे. बघा, संविधान अंमलात येण्याच्या आधी म्हणजे संविधान सभेची जी पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला, त्यापूर्वी 1935 पासून या देशामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू होता. त्या कायद्यानुसार या देशाचा कारभार चालत होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि संविधान सभेची पहिली बैठक होते 9 डिसेंबर 1946ला. त्यात एक गंमत बघा, संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी 29 ऑगस्ट 1947ला या संविधान सभेने एक मसुदा तयार केला गायधनी मॅडम आणि तो लोकसभेला पाठवला 29 ऑगस्ट 1947ला. अच्छा. आणि संविधान आम्ही कधी अंगीकृत केलं? 26 नोव्हेंबर 1949ला. बरोबर. आणि तुम्हाला यू माइट नो की तुम्हाला हे सगळं जाणून आश्चर्य वाटेल, जो पहिला मसुदा भारतीय संविधान सभेने लोकसभेला पाठवला, लोकसभा राज्यसभेतली सर्व सदस्य, या देशातल्या सगळ्या सामाजिक संघटना या सर्वांनी मिळून त्या मसुद्यामध्ये 7635 सुधारणा सांगितल्या होत्या आणि सूचना सांगितल्या होत्या. आता मला सांगा की पहिला मसुदा लोकसभेमध्ये जातो आणि त्यामध्ये 7635 जर सुधारणा आणि सूचना सांगितल्या असतील आणि त्याचा आधार घेऊन पुढे 2 वर्षे 11 महिने 18 दिवस जर संविधान निर्मितीचं काम चाललं असेल, तर भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर आंबेडकर इथपर्यंत ठीक आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणजे भारतीय संविधान असं कसं? आम्हाला सुरुवातीला हे समजून घ्यावं लागेल, भारतीय संविधान एका जातीचं नाही आहे, भारतीय संविधान एका धर्माचं नाही आहे. आम्हाला हे सर्व धर्मामध्ये, सर्व जातीमध्ये, गावगाड्यामध्ये रुजवावं लागेल. भारतीय संविधान हे न्यायाचं पान आणि समतेचं वाण आहे. ते समतेचं वाण आम्हाला दारोदारी वाटता आलं पाहिजे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. विषय जरा फार तुम्ही मोठा ठेवलाय, अतिशय एखाद्या पुस्तकाचं लांबलचक शीर्षक असावं तसं. भारतीय संविधान, आंबेडकरी चळवळ आणि युवकाला दिशा देण्याचा मार्ग. काय झालंय, 1947 पासून आमच्या देशामध्ये आंबेडकरी चळवळीला नेहमी एक गोष्ट वाटायला लागली आहे की चळवळ म्हणजे या देशाचं राजकारण आणि या देशाचं राजकारण म्हणजे चळवळ. अच्छा. मला जर माझं वैयक्तिक मत मांडायचं असेल, मी स्पष्टपणाने, खैरकर सर, मी हे बोलेल की चळवळ आणि राजकारण हे परस्पर पोषक नक्की आहेत, पण चळवळ ही चळवळीच्या पद्धतीने चालवावी लागेल आणि राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करावं लागेल. आज आम्हाला जे सत्तेत दिसत आहेत त्यांनी 100 वर्ष त्यांची चळवळ मजबूत केली आहे आणि आज सत्तेत आलेत. ते वास्तव आहे. 1925ला स्थापन झालेलं त्यांचं संघटन, मी नाव घेणार नाही, काही गरजेचंही नाही नाव घेणं, पण ते सगळ्यांना ज्ञात आहे. सगळ्यांना ज्ञात आहे. ते आज सत्तेत आलेत. काय केलं त्यांनी?
मागच्या 100 वर्षापासनं. बरं, 1925ला त्यांच्या संघटनेची स्थापना झाली. काय नेमकं वेगळं होतं हो? जे 1885ला या देशामध्ये जो पक्ष स्थापन झालेला होता, जे त्याच पक्षातला एक गट जो नाराज होता तो वेगळा झाला, त्यांनी वेगळी चूल मांडली. होय. आज जे 2019ला दगडापेक्षा वीट मऊ, दगडापेक्षा वीट मऊ जे आम्ही म्हटलं ना जी. गायधनी मॅडम, हे चळवळीत काम करणाऱ्या आणि आंबेडकरी राजकीय चळवळीत काम करणाऱ्या लोकांना समजून घ्यावं लागेल. आमच्या चळवळीची आणि आमच्या राजकारणाची वाट सुद्धा त्याच लोकांनी लावलेली आहे. जे वा. त्याच लोकांनी लावलेली आहे. आता की आम्हाला हे वाटतं की संसदेतनं जय भीमचा नारा दिल्यामुळे आमची चळवळ मजबूत होईल का? जे व जय भीमचा नारा आम्ही कधीपासून द्यायला लागलो? एक गृहीत धरा की 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जी. होतो. त्यानंतर कुठेतरी 25-30 वर्षांनी एक जय भीमच्या नाऱ्याची सुरुवात झाली. आपल्याच नागपुरातनं बाबू हरदास यांनी सुरुवात केली. जी जी आम्हाला असं वाटतं की संसदेतनं जय भीमचा नारा दिल्याने आंबेडकरी चळवळ मजबूत होते का? पण आंबेडकरी चळवळीचे पाळेमुळे काय आहेत? आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमकं काय? आंबेडकरी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदरही जिवंत होती. जे त्या चळवळीला आम्ही पुरोगामी चळवळ म्हणतो. फुलेंच्या माध्यमातून आणि ती चळवळ सुरू होते. जे गवई सर, चरवाकाला विष देऊन मारल्यापासनं आत्ता सोमनाथ सूर्यवंशीच्या रक्ताने अजूनही ओल्या असलेल्या परभणीच्या भूमीपर्यंत, बरोबर. परभणीच्या मातीपर्यंत खूप छान. ही चळवळ आहे पुरोगामी चळवळ. चरवाकापासून सुरू झालेली चळवळ इथपर्यंत आलेली जी. आहे. आणि चळवळीला, आंबेडकरी चळवळीला किंवा पुरोगामी चळवळीला वेळोवेळी व्यवस्थेने छळलेलं आहे. वेळोवेळी चळवळी पुढे व्यवस्थेने ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. बुद्धाला तरी कुठं सुख होतं? पुष्यमित्र शृंगांनी म्हटलंच ना की एका बौद्ध भिक्खूचा शिरछेद करा, तुम्हाला 100 मोहरी दिल्या जातील. जी. तिथून सुरू झालेला हा प्रवास आहे चळवळीचा. हे आम्ही नाही म्हटलं आहे. एका बौद्ध भिक्खूचा शिरछेद करा, तुम्हाला सोन्याच्या 100 मोहरा देतील. जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला केवळ महाराजा म्हणून गाडीवानाने गाडीच्या बाहेर उतरवलंय. हे आम्ही नाही उतरवलेलं आहे, जी. त्या लोकांनी उतरवलेलं आहे. अण्णाभाऊ साठेची जातीच्या आधारे उपेक्षा केली, आम्ही नाही केलेली आहे, त्या लोकांनी केलेली आहे. शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला, जी. हे आम्ही नाही केलेली आहे. हे पुरोगामी चळवळीच्या विरोधकांनी केलेले आहे. इव्हन आज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गात आहेत, छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ अमुक अमुक कोणाला तरी साथ, होय. त्याच लोकांनी केवळ मराठा आहेस आणि मराठा म्हणजेच शूद्र, जे शूद्र आहेस म्हणून तुला राजा बनता येणार नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखणारी सुद्धा तीच जी. व्यवस्था आहे. धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने आम्हाला बरंच डिवाइड केलं. पण आमच्या लोकांनी म्हणजे कुठल्या तरी पक्षाचा राजकीय झेंडा हातात घेतल्याने आंबेडकरी चळवळ मजबूत होईल का, ही स्वप्न पाहिली. जी. पण चळवळीला चळवळीच्या नावाने, चळवळीला चळवळीचेच मापदंड वापरून चालवावं लागेल. तुमची चळवळ तुमच्या उद्याच्या पिढीचं राजकारण मजबूत करू शकते, जी. पण तुमचं राजकारण तुमची आजची चळवळ मजबूत करू शकणार नाही. गवई सर, या देशामध्ये ज्यावेळी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष होता, विशेषतः मी महाराष्ट्राबद्दल बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली 1942ला. जे त्या दरम्यान गायधनी मॅडम काँग्रेस पाठोपाठ मुंबई प्रांतामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सीटा निवडून जे यायची. बिलकुल सेकंडला आपण होतो तेव्हा. मग त्यावेळी 1925ला स्थापन झालेलं हे संघटन कुणाला मतदान करत होतं? त्यांनी एकदा पुढे येऊन सांगावं. वा. ते सरसकट काँग्रेसला मतदान करत होते. जे आणि याच काँग्रेसनी 1946-45 पासून संविधान सभेबद्दल जेव्हा या देशामध्ये वारे वाहू लागली संविधान लिहिण्याचे, जे त्याच काँग्रेसचे पुढारी सरदार पटेलांनी म्हटलं, वी हॅव नॉट क्लोज द डोअर फॉर आंबेडकर, जे बट वी क्लोज द विंडो ऑल्सो. आम्ही आंबेडकरांसाठी संविधान सभेची दारच बंद केलेली नाही आहेत, खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत. मग आंबेडकरांना संविधान सभेत जायला मदत कोणी केली? हा सामाजिक सलोखा आम्ही चळवळीमध्ये कधी रुजवणार आहोत? कधी रुजवणार आहोत? रुबीनाताईच्या बाजूला मी उभा आहे. जे आता इथून बाहेर गेल्याच्या नंतर मला कोणीतरी मिळेल ना, अरे रुबीनाताई सोबत तू लॉर्ड बुद्धाच्या नेलवर गेला होतास महाचर्चेसाठी. वेगळ्या मार्गाने काम करतात ना त्या, विशेषतः ताजबागला राहणाऱ्या रुबीनाताई. जे आणि तू दीक्षाभूमीचा वारसा इतिहास सांगणारा. जे पण रुबीनाताई दीक्षाभूमीला जाऊन दीक्षाभूमीवरून ओंजळभर माती आणतात आणि ताजबागमध्ये टाकतात. वा. हे आम्हाला सांगावं लागेल लोकांना. जे हे सांगा, हिंदू मुस्लिमांची लढाई नाहीये, ही लढाई धर्माची नाहीये. जे
ये मजहब की लड़ाई नहीं है गवई सर, ये सियासत की लढाई लढ रहे हैं ये लोग. बिलकुल क्या बात. ये सियासत की लढाई लढ रहे हैं. कोणी म्हटलं हो हिंदू धर्मासोबत नफरत करायला कधी सांगतं कुराण? जे कधी सांगतं? कुठला कुराणचा एक आयात उचलून दाखवा, एक आयात, हम्म, आणि कुराणनी सांगावं की या देशातले मंदिरं पाडा, हम्म, या देशातल्या हिंदूवर अन्याय करा, हम्म. किंवा या देशातल्या हिंदू धर्माचं कुठलंही पुरोगामी दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं तत्वज्ञान वाचून घ्या, जे आणि कुठलाही एक श्लोक दाखवा हिंदू संस्कृतीमधला पुरोगामी दृष्टिकोनातनं लिहिलेला म्हणतोय मी. जे 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 वास्तव. एक श्लोक दाखवा मला हिंदू तत्वज्ञानामध्ये की जे मस्जिद पाडायला सांगते. हम्म, गवई सर, हिंदू धर्म से नफरत ये कुरान नहीं कहता है. भारत की मस्जिदें तोड़ो ये श्री राम नहीं कहते हैं. रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती. जहाँ पर इंसानियत जिंदा है वहाँ पर मजहब की बात नहीं होती. बिल्कुल. किसी को लगता है हिंदू खतरे में है, किसी को लगता है मुस्लिम खतरे में है. सब लोग एक बार धर्म का चश्मा उतार के देखो, जे फिर पता चलेगा हमारा देश कितना खतरे में है. जे मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है. रुबीना मॅडम, पुलवामा पहलगाम होय. चाललंय होय. आणि युद्धबंदी करूनही विजय रॅली निघत आहेत. जे 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 झालंय सगळं संपलं तरी विजय रॅली निघत आहेत. जे. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से जे. है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान किसान से से है. क्या बात है, बहुत अच्छे. जे ही चळवळ आणि आंबेडकरी राजकारणातलं हे जे नातं आहे जे. परस्पर पोषक नातं आहे. हम्म. परस्पर पोषक नात्याला आम्हाला परस्पर पूरक जर करता आलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुत अच्छे. 13 सप्टेंबर 1955 या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. हम्म. आमचं दुर्दैव हे की बाबासाहेब आंबेडकर हयात नसताना त्या पक्षाची स्थापना होऊ शकली जे. नाही. बरं, बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 रामलीला मैदानावर भाषण देताना म्हटलं की संबंध चळवळ चालवत असताना मला एक गोष्ट कळली की मला माझ्या देशातल्या शिकलेल्या लोकांनी धोका दिला. जे मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठा दूरदृष्टी विचार ठेवला होता हो की या देशामध्ये जे. शेड्यूल कास्ट फेडरेशनची 1942 स्थापना झाली. बऱ्यापैकी आमचे उमेदवार निवडून यायला लागले. पण आता या देशाला एक सर्वसमावेशक, सर्व धर्मसमावेशक पक्ष दिला पाहिजे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 सप्टेंबर 1955 रिपब्लिकन पार्टी जे. ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यावेळीचे पहिल्या फळीतले सगळे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. एक मी तुम्हाला एक वाटचाल सांगतो 1-2 मिनिटांमध्ये, त्यानंतर मी युवकांवर येईलच. जे 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 13 सप्टेंबर 1955 बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करतात, खैरकर सर. आणि 1955 आणि 56 6 डिसेंबर जे. 1900 घोषणा करतात. स्थापना नाही, खैरकर सर घोषणा करतात की आपण असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष काढूया. जे आणि दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं. हम्म, आणि मग 1957 जे पहिल्या फळीतले लोक असतील, जे पहिले अध्यक्ष झाले होते, जे, जे. शिवराजन असतील, RD भंडारे असतील, रासू गवई असतील, या 2-4 लोकांनी एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. कधी? 57 आणि 62 ज्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या, जे RD भंडारे सांगलीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढले. हम्म, हा इतिहास आहे, मी खोटं नाही सांगत. हम्म, बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलेला, बाबासाहेबांच्या चळवळीत वाढलेला कार्यकर्ता, जो बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करताना तो आय विटनेस होता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. जे 57 या लोकांनी रिपब्लिक RPIची स्थापना केली. आणि किती वर्षामध्ये? पुढच्या 5 वर्षामध्ये 2 गट पडले RPIचे. जे RD भंडारे सांगलीतनं निवडणूक लढले. काय झाले? दुसऱ्या क्रमांकावर राहिले, जे. पराभूत झाले. हम्म, आणि 67 RD भंडारे, 67 गवई साहेब लढले. जे तर झालं काय पुढे? गवई साहेबांना गवई साहेब क्षमस्व 67 आपले कोण? खोब्रागडे साहेब. जे मग 67च्या नंतर जेव्हा व्यवस्थेला कळायला लागलं की अरे RPIच्या माध्यमातून आंबेडकरी राजकीय चळवळ मजबूत होते, हम्म, खोब्रागडे साहेब राज्यसभेचे उपसभापती झाले. जे 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 या पद्धतीने म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत हम्म, आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी राजकारणामध्ये जो कोणता पक्ष हम्म, सक्षमरित्या उभा होण्याचा प्रयत्न करतोय, जे त्याला तोडण्या फोडण्याचंच काम सुरू आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, गायधनी मॅडम, 84ला प्रतिगामी व्यवस्थेने नगर जिल्ह्यामध्ये 5 दिवसाचं एक गुप्त चर्चासत्र घेतलं होतं. आणि त्या चर्चासत्राचा विषय होता जे
आंबेडकरी चळवळीला कसं संपवायचं 3 फॉर्म्युले ठेवले होते त्यांनी. जी 3 फॉर्म्युले आजही तेच फॉर्म्युले वापरले जात आहेत. आंबेडकरी चळवळीला कसं पुढं 5 दिवसाचं चर्चासत्र ठेवलं होतं. बर 5 दिवसाचं आणि 3 फॉर्म्युले त्यांनी शोधून काढले होते की तोडा फोडा. पहिला फॉर्म्युला होता जी तुटत नसेल फुटत नसेल जी तर विकत घ्या. हम्म, 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 हम्म. तुटत नसेल फुटत नसेल आणि विकलाही जात नसेल जी तर मग बदनाम करा. हम्म, या पलीकडे आंबेडकरी चळवळीतली जी जी मोठे नेते संपले आहेत जी. या 3 कारणाव्यतिरिक्त तिसरं कुठलंही कारण नाही. हम्म, हम्म, हम्म. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची शासनकर्ती जमात व्हा जेव्हा सांगितलं गो अँड राईट ऑन द वॉल ऑफ युअर होम दॅट जी. यू हॅव टू बिकम द रुलिंग कम्युनिटी ऑफ दिस नेशन. जी शासनकर्त्या जमातीचा आम्ही काय अर्थ घेतला हो? हम्म, फक्त खासदार आमदार होणं? जी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा फक्त स्वतंत्र राजकीय मत- दृष्टिकोनातून पाहतोय आपण तिकडे. फक्त राजकीय दृष्टिकोनातून जी. पाहतोय. हम्म. बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देताना जी. किंवा राजकीय स्वतंत्र मतदारसंघ मागत असताना एक वेगळी मागणी अशी होती की आम्हाला आमचे स्वतंत्र मतदारसंघही द्यावे आणि स्वतंत्र आमचे मतदारही असावे. जी पुन्हा पॅक्ट मध्ये ते तर पुन्हा षडयंत्र झालं खूप पॅक्टमध्ये. मोठं. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदा लंडनला जाण्यापूर्वी जी. मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आणि गांधीजीची एक भेट झाली होती जी जाण्यापूर्वी. आणि हे पुन्हा पॅक्टमध्ये वाचायला मिळेल. गांधीजींनी स्पष्ट म्हटलं होतं की तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये जो स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणार आहात मुद्दा ठेवणार आहात जी मी 100% तुमच्या या मागणीच्या विरोधात आहे. हम्म, बरं दिले आम्हाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 5 लोकसभा मतदारसंघ इफ आय एम नॉट रॉंग खैरकर सर 5 मतदारसंघ आमच्यासाठी राखीव आहेत. एक जी. शिर्डी असेल लातूर असेल रामटेक असेल अमरावती असेल आणि एक मला वाटते जर चुकत नसेल तर सोलापूर. जी आजपर्यंत ठामपणे संसदेतनं जय भीम म्हणणारा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे समता स्वातंत्र्य बंधुतेने नटलेलं संविधान संसदेमध्ये संविधानाची महिमा गाणारा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या 5 मतदारसंघामधनं एकतरी खासदार निवडून आला का हो? हम्म, 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 नाही आला. पॉलिटिकल रिझर्वेशन किती वर्षासाठी सांगितलं होतं? हम्म. आम्ही हे समजूनच घेतलं नाही. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे राजकारण जी. आणि राजकारण म्हणजे बाबासाहेबांची चळवळ. या 2 गोष्टीतला फरक आम्हाला समजून घ्यावा लागेल. जी असंच नाही दिलं हो संविधान. मॅडमनी सगळ्या संविधानातल्या महत्त्वपूर्ण कलमांचा जी, अनुच्छेदांचा उल्लेख केला. या देशातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे जी भारतीय संविधानाने या देशातल्या महिलांना जेवढं मजबूत केलेलं आहे जगातल्या कुठल्याही लेखी संविधानाने त्या देशाच्या महिलांना मजबूत केलेलं जी आहे. पण आज नाही केलेलं. देशातली महिला बाबासाहेबांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानायला तयार नाही. मला आवर्जून सांगावं लागेल जी नागपुरात इकडे महाचर्चा होती. 180 दिवसाची या ठिकाणी डिलिव्हरी लिव्ह घेते. Yes, yes. मग तिला येतो माहित त्यावर. नाही याच्या मागे मी येतो करता त्यावर. कोण आहे. नागपुरात महाचर्चा होते. महिला बसलेल्या आहेत पुढे. जी. माऊलांनो याच नागपूरच्या नागवंशीय भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1942 एक महिलांची परिषद घेतली जी. होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो बिलकुल 25,000 महिला होत्या. 25,000 महिला होत्या. जी आणि त्याच 20 जुलै 1942चं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे व्हायसराय काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर झाले होते. जी त्या याच नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1942ला महिलांची जी परिषद घेतली त्या परिषदेमध्ये महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्गारले होते की मी महिलांच्या चळवळीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. वा पुढे बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात की महिलांना उद्देशून म्हणतात बघा तुमच्यावर चळवळीची जबाबदारी आहे. हम्म, एक महिला जर सशक्त झाली तर कुटुंब सशक्त होतं. पण सशक्त होताना एका गोष्टीची तुम्हाला काळजी पण घ्यायची आहे. जी. हे बाबासाहेब बोलले होते मी नाही. काय म्हणाले होते बाबासाहेब की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये मैत्रीण म्हणून सहकार्य द्यावे. वा काय म्हणाले होते बाबासाहेब की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये मैत्रीण म्हणून सहकार्य द्यावे. मात्र गुलामासारखे वागण्यास तिने नकार द्यावा बहुत अच्छी. आणि समतेसाठी आग्रह धरावा. हे तुम्हाला वाचायला मिळेल बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड 18 भाग 2 पान नंबर 427. जी हे वाचायला मिळेल. बाबासाहेबाची एवढी तळमळ होती 39D नावाचं जे कलम आहे माऊल्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यासाठी लिहिलं समान कामासाठी समान दाम देण्याची होय. तिथे तरतूद केली. समान देअर शुड बी द इक्वल पे फॉर इक्वल वर्क टू बोथ मेन अँड वुमेन. हे बाबासाहेबांनी लिहिलं. आणि मॅडमनी मॅटर्निटी बेनिफिटचा उल्लेख केला. 1961ला आमच्या देशामध्ये कायदा झाला मातृत्व रजेचा कायदा. जी
बाबासाहेब आंबेडकरांनी 6 आणि 7 सप्टेंबर 1943ला दिल्लीमध्ये लेबर मिनिस्टर असताना 2 दिवस सतत बाबासाहेबाकडे कामगार मंत्रीपद सुद्धा होतं, माइन्स मिनिस्टर बाबासाहेबाकडे ॲडिशनल होती. 2 दिवस भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 2 दिवसाच्या भाषणामध्ये असे काही मुद्दे मांडले. मॅटर्निटी बेनिफिट टॅक्स असेल, कामाचे घंटे 8 वरनं 12 असतील, कामाच्या स्थळी महिलांना जर स्तनदा माता असतील तर त्यांना आपल्या बाळाला दिवसभरातनं 3 वेळा दूध पाजण्यासाठी तिथल्या माइन्सच्या त्या अथॉरिटीनी ती तशी व्यवस्था करावी. अरे एवढे दूरदृष्टी मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. खाणीमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांनी मांडले. हेच हिंदू कोड बिलामध्ये नमूद होते मॅडम. पण झालं असं की 1952ला जेव्हा हिंदू कोड बिल मांडण्यात आलं, अरे हिंदू कोड बिल पास झालं तर याचं सगळं श्रेय डॉक्टर आंबेडकरांना जाईल. पण या गोष्टी मानवतेच्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर, ह्युमन राईटच्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर या देशातल्या सरकारला आज नाही, इथून पुढे 100 वर्षानंतरही त्या गोष्टी लागू कराव्याच लागल्या असत्या. मातृत्व रजेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात धरला 1943ला आणि 1961ला आमच्या देशामध्ये मातृत्व रजा कायदा येतो. याचं श्रेय बाबासाहेबांना का नाही देत तुम्ही लोक? कारण एवढा दूरदृष्टी बाबासाहेब होता. मौलानो लक्षात घ्या, आंबेडकरांची चळवळ तुम्हाला सांभाळायची आहे. बाबासाहेब जन्माला यावे पण शेजाऱ्याच्या घरात, ही वृत्ती आम्हाला टाकून द्यावं लागेल. मी आता युवकांवर येणारच आहे. या तुमचे बाबासाहेब आंबेडकर तुमच्या पुढे मांडत असताना मला मोह आवरत नाही. या सुधाकर गायधानींनी अतिशय तळमळीने लिहिलं होतं की बाबा तू जर जन्माला आला नसतास तर या देहाच्या सालीचे नगारे असेच वाजत राहिले असते सालन साल. की बाबा तू जर जन्माला आला नसतास तर या देहाच्या सालीचे नगारे असेच वाजत राहिले असते सालन साल. कुत्रेही माजून गेले असते रे खाता खाता आमचे हाल. आमची जिंदगानी अशीच गेली असती वाया आणि पदरातल्या पदरात रडत बसल्या असत्या आमच्या बाया. पदरातल्या पदरात रडत बसल्या असत्या आमच्या आया बाया. हा बाबासाहेबांचा सर्वसमावेशक विचार, ही बाबासाहेबांची चळवळ आता आम्हाला युवकांना द्यायची आहे. कार्यक्रमाचं पुढचं शीर्षक आहे युवकांना दिशा देण्याचा मार्ग. बघा, मला वाटतं की आजच्या चर्चासत्रामध्ये जी 5 लोक इथे उपस्थित आहेत त्या 5 लोकांपैकी मी एकटाच तरुण पिढीचं नेतृत्व करतोय असं वाटतंय मला. पण खैरकर सरांचं काम पाहता, वयानं तरुण असं गायधनी मॅडमचं काम, भैयाजी सुद्धा तरुण आहेत बरं का. यस गायधनी मॅडमचं काम 20 वर्षाच्या एखाद्या युवकाला लाजवेल असं कर्तृत्व भैयाजीचं आहे. मॅडम सुद्धा एखाद्या म्हणजे 18 वर्षाच्या एखाद्या तरुणीला लाजवेल असं मॅडमचं कर्तृत्व आहे. रुबीना मॅडम काय कमी नाहीये, म्हणजे वयावर जाऊ नका. उलट तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही या वयामध्ये एवढं मोठं सगळं ग्रोथ तुमच्यामध्ये आहे आणि ते सगळं तुम्ही एक्सेप्ट करता आहात. रुबीना मॅडमचं काम अजून 16 वर्षाचं आहे. हा तेच तर म्हटलं, क्या बात आहे. 16 वर्षाचं. आता तरुणावर येऊया. गवई सर किंवा सचिन दादा अतिशय तळमळीने काम करत आहेत महाराष्ट्रभर. तुम्ही फिरत आहात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तुम्ही 24/7 काम करत आहात. एक गोष्ट मला गायधनी मॅडम इथे नमूद करावं वाटते. मागच्या 14 एप्रिल निमित्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी माझे 24 व्याख्यानं झाली 15 दिवसात. महाराष्ट्रभर मी सुद्धा फिरतोय. पण सबंध महाराष्ट्रातल्या विहारातनं तरुण पिढी गायब झालेली आहे. बिलकुल, वाह, गायब झालेली. यस. आणि बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं की विहार ही माझ्या चळवळीची केंद्र झाली पाहिजे. तरुण पिढी गायब आहे. तरुण पिढीवर भाष्य करत असताना मला एक कोटेशन बरं अतिशय चांगल्या पद्धतीने इथे आठवतंय आणि मला ते नमूद करावं वाटतंय. एक विचारवंत म्हणतो की तारुण्याचा काळ म्हणजे माणसाच्या जीवनाचा रचना काळ आहे. बिलकुल. त्याही पलीकडे लेनिनला जर आठवायचं झालं तर लेनिन एका ठिकाणी म्हणाले होते की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर गुजणारी गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. वाह. काय लेनिन काय म्हणाले की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर गुजणारी गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आणि लेनिन जर असं म्हणत असेल की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर गुजणारी गाणी तुमच्या देशाचं भविष्य ठरवणार असतील आणि आमचं बोटावर मोबाईल आहे ना सर, बोटावरचं गाणं काय गाणी रुजतायत. मी तुझा उमेदवार, मला भरलं तुझं वार, होय, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय, आमदार झाल्यासारखं बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते. हे सरसकट सगळ्या तरुणांना लागू पडत नाही. मी तरुणांचं नेतृत्व करतो, मी तरुण आहे. तारुण्याचा कुठेही मी अनादर करणार नाही, कारण या देशाला तरुण भगतसिंगाचा वारसा आहे. या देशाला ज्या तरुण भगतसिंगाचा वारसा आहे त्या तरुण भगतसिंगाने या देशामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा भगतसिंग या देशातला पहिला तरुण होता. बिलकुल. 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग आम्हा तरुणाईचा आदर्श आहे. ब्रिटिश असेंब्लीवर बॉम्ब फेकणारा भगतसिंग, स्वतः इंग्रजाच्या स्वाधीन होणारा, आइये मुझे गिरफ्तार करिये म्हणणारा भगतसिंग आम्हा तरुणाचा आदर्श आहे.
मी तरुणांच्या चळवळीला मी दोष देणार नाही किंवा आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण आता आमच्या तरुणांना हे समजून सांगावं लागेल की या देशाला भगतसिंगाचा वारसा आहे. जी अहो, जिथे जायचे तिथे भगतसिंग इन्कलाब जिंदाबादच्या नारा जी. द्यायचे. गवई सर, एका दिवशी एका पत्रकारांनी पकडलं, नक्कीच तो सचिन मोहन सारखा नसेल, जी की त्यांनी भगतसिंगाला विचारलं, यार भगत जहाँ कहीं भी जाते हो बोले इन्कलाब जिंदाबाद बोलते हो, बोले यार इतने नौजवान हो, कभी प्यार के बारे में क्यों नहीं सोचते, कभी मोहब्बत के बारे में क्यों नहीं सोचते. जी भगतसिंगांनी त्या पत्रकाराला जे मार्मिक उत्तर दिलं, या देशातल्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या तरुणाईला लागू पडावं असं मला वाटतं. भगत सिंह ने कहा कि मेरी कलम भी मेरे जज्बात से इस कदर वाकिफ है, जी कि मेरी कलम भी मेरे जज्बात से इस कदर वाकिफ है कि मैं इश्क लिखना चाहता हूं और इन्कलाब लिख देता हूं. क्या बात. जी हा आदर्श आहे आमच्या देशातल्या तरुणांचा. तरुण भटकली नाहीयेत. तुम्ही आंबेडकरी चळवळ तरुणापर्यंत व्यवस्थित दिलेली नाहीये. आई वडिलांनी सक्ती करावी. आपल्या 16-17 वर्षाच्या पोराला दररोज सायंकाळी विहारात गेल्याशिवाय तुला सायंकाळचं जेवण मिळणार नाही. का तरुणांची संख्या वाढणार नाही हो? 8वी 9वी 10वी पर्यंत तुमचे पोरं घरीच राहतात ना. बिलकुल द्या एकदा 16. आणि महिलांनो, मायबापांनो, मुलांना संस्कार देण्याचं एक विशिष्ट वय असतं. जी विशिष्ट वय असतं. कोथिंबीर फुलात आहे तोपर्यंत तिला किंमत असते. फूल सुकलं की कोथिंबीरला किंमत नसते. मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रभरातल्या विहारातनं खेरकर सर तरुण पिढी गायब आहे. आणि तरुण पिढीचं किंवा तारुण्याचं एक वैशिष्ट्य आहे, समजून घ्या. मानवी जीवनाच्या 3 अवस्था असतात. एक बाल्यावस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्धावस्था. तीनही अवस्थांची 3 वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बाल्य अवस्थेमध्ये कृती असते पण विचार नसतो. बिलकुल. आणि वृद्धावस्थेमध्ये विचार असते पण कृती नसते. जी बिलकुल. एकमेव तरुण अवस्था अशी आहे जिथं विचारही आहे आणि कृतीही आहे. बिलकुल. चळवळीचा सगळा इतिहास वाचून घ्या. या देशामधल्या मोठमोठ्या क्रांत्या या देशामध्ये तरुणांनी केल्यात. शिवाजी महाराजांनी 1648ला स्वराज्याची स्थापनेची घोषणा केली. जी वय किती होतं शिवाजी महाराजांचं? जी 18 वर्ष. शाहू महाराजांनी राज्यकारभार हातात घेतला, वय किती होतं? 21 वर्ष. महात्मा फुलेंनी 1848ला मुलींची पहिली शाळा काढली, वय किती होतं महात्मा फुलेंचं? 31 वर्ष. अण्णाभाऊ साठे रशियाला गेले, 27 वर्ष वय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून या देशातल्या चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलं. बाबासाहेबांचं वय किती होतं? 33 वर्ष. सगळ्या चळवळी, सगळ्या मोठमोठ्या क्रांत्या जर या देशात तरुणांनी घडवल्या आहेत तर आम्ही कसे म्हणू शकतो की आमचा तरुण आज चळवळीत नाहीये? पण व्यवस्थेने या देशातली बाल्यावस्था, या देशातली वृद्धावस्था, म्हणजे बालकांतला आणि वृद्धांतला जो दुवा आहे या देशातल्या तरुण, त्या बहुजनातल्या तरुणांपुढे सर्वात जास्त आव्हाने उभे केलेत. 70-75 वर्षाच्या आजोबांचं निराधार योजनेचे पैसे बंद नाही होत, नाही होत. पण 80 वर्ष असेल. बरं, मी तर म्हणतो की एक 90 वर्षाच्या आजोबांच्या निराधार योजनेची पैसे बंद व्हावे. 90 वर्ष वय झालं असेल तर घरातून बाहेर जाण्याचं काही कामच नाहीये ना, व्हावे बंद. 90 वर्षापर्यंत जर तो जिवंत असेल तर निश्चितच आपल्या कुणातरी नातेवाईकाकडे आहे. पण काय बंद होतंय की विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद होतात. काय बंद होत आहेत? विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप. गल्लोगल्ली गार्डन बांधत आहात तुम्ही. कशासाठी? रोज सायंकाळी रिटायर होऊन सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन म्हातारे झालेल्या आजी आजोबांनी किंवा 60-65 वर्षाच्या लोकांनी त्या गार्डनमध्ये फिरायला जावं. पण ही तळमळ, इथली व्यवस्था तरुणांच्या बाबतीत दाखवत नाही. तरुणांच्या बाबतीत तरुणांपुढे आज अनेक आव्हाने उभी आहेत. ती आव्हाने तरुणांना चळवळीमध्ये काम करू देत नाही. बहुत अच्छे, बहुत अच्छे. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आम्ही हे समजून घेणार नाही. बघा, तरुणाईकडे आता काय झाले ना की मोबाईल आलाय. पण मोबाईल बघा कसं, कुठल्याही तंत्रज्ञानाच्या 2 बाजू असतात. शापही असतं, वरदानही असतं. वरदानाच्या माध्यमातून बघा, आमच्याकडे कुठलाही मीडिया नसताना नागपूरमध्ये तर मला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सचिन मोहनशिवाय कोणी दिसतच नाही. मोबाईलनी तुम्हाला आम्हाला जवळ आणलंय. तुम्हाला आम्हाला जवळ. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला मोहन साहेबांनी बोलवलंय. प्रत्यक्ष मला कधीच ऐकलं नाहीये त्यांनी, कधीच नाही ऐकलंय. या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाटलं की ॲडव्होकेट मेकाले बोलू शकतात, त्यांना बोलवावं. काय झालं ना की केवळ मोबाईलला दोष द्यायचा नाहीये. तरुणांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न इथे उभे केलेले आहेत आणि तरुणांच्या डोक्यामध्ये धर्म घातलेला आहे. तरुणांच्या डोक्यामध्ये धर्म घातलेला आहे. आणि ज्यांनी डोक्यात धर्म घेतलेला आहे
त्या सगळ्या तरुणांचं शिक्षण त्यांच्या ऐपतीपेक्षा कमी आहे. बिलकुल अंडरस्टँडिंग शिक्षित वर्ग नाहीये. कोण म्हणतो आमचे तरुण शिकत नाहीत? अरे तुम्ही आमच्या तरुणांच्या, आमच्या पोरांच्या शिक्षणाच्या वाटा लावल्या. तुम्ही आमच्या पोरांच्या, तरुणांच्या शिक्षणापुढे आव्हानं उभे केले, अडचणी उभ्या केल्या. आमची पोरं जगाच्या मार्केटमध्ये काय टिकतंय? गायधनी मॅडमची मुलगी युकेला आहे. जागतिक विद्यापीठामध्ये काय टिकतंय, काय विकतंय याचा शोध घ्यायला लागली तर आमची पोरं. नागपुरामध्ये असे कितीतरी तरुण पोरं आहेत. भारतात रोजगार नाहीत ना? जपानी भाषा शिकूया, जपानला जाऊया. रशियन भाषा शिकूया, रशियाला जाऊया. पण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची जो सर्वसमावेशक चळवळ आहे ती आमच्या तरुण पिढीला, आमच्या येणाऱ्या पिढीला देण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. आम्ही कमी पडलेलो आहोत. तर ते शेवटी मी एवढंच सांगेल, तरुण पिढीला सांगेल, रुबीना मैडम मैं आपसे भी दरखास्त करूंगा, गायधनी मॅडम आमची जबाबदारी आहे. ही लोक ऐकत आहेत. आम्ही रोज कुठल्या ना कुठल्या स्टेजवर असतो. या देशामध्ये 5000 वर्षाची गुलामी संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समतेचा सूर्य दाखवला. 5000 वर्षापासून इथली व्यवस्था आम्हाला जी सांगत होती ना की ढोर पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी, जी व्यवस्था म्हणत होती या देशाची राष्ट्रीय भाषा संस्कृत व्हावी, त्या व्यवस्थेनं संस्कृत भाषेमधला एक श्लोक कधीच वाचला नाही. यत्र नारी अस्तु पूजते रमनते तत्र दैवता. ज्या धर्मात, ज्या घरात नारीला पूजलं जातं त्या घरात साक्षात ईश्वर वास करतो. संस्कृत मधला श्लोक आहे. तुलसीदासाने लिहून ठेवलं की ढोर पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी. तुम्हाला राजा बनता येणार नाही किंवा या देशातला ढोर पशु शूद्र नारी फक्त उपभोगाची साधनं आहेत. 5000 वर्षापासून ही व्यवस्था चालत आलेली होती. खैरकर सर 14 एप्रिल 1891 या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रूपाने एक सूर्य जन्माला येतो. 5000 वर्षापासून ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला शिक्षणापासून बेदखल करून ठेवलं, 5000 वर्षापासून ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला सामाजिक समरसतेपासून बेदखल करून ठेवलं, 5000 वर्षापासून ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला आर्थिक व्यवस्थेतनं बेदखल करून ठेवलं, त्या व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रूपाने लिहिलेलं संविधान, समता स्वातंत्र्य आणि बंधुतेने नटलेलं संविधान या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही स्वतः प्रत अंगीकृत केलं. तेच संविधान या देशामध्ये 26 जानेवारी 1950ला लागू झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या मनुवादी व्यवस्थेला सांगितलं की बाबा रे, कालपर्यंत या देशामध्ये मनुचं राज्य होतं, पण ज्या दिवशी हे संविधान मी लिहिलेलं संविधान या देशात लागू होईल त्या दिवशी या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता नांदेल. आपल्या या महाचर्चेच्या माध्यमातून इथल्या प्रतिगामी व्यवस्थेला असेल मी सरते शेवटी एवढाच सांगेल, या देशामध्ये धर्माच्या नावावर किती अराजकता माजत असेल, इस देश में राजनीति के नाम पर कितने भी दंगे क्यों ना फैलते हो रुबीना मैडम, लेकिन जब तक इस देश में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा लिखित समता स्वतंत्र और भाईचारा से जीवित संविधान इस देश में जीवित है, तब तक इस देश के व्यवस्था को हमें समझा के कहना पड़ेगा कि इस देश में गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णु, गुरु रे देहो महेश्वरा, गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः म्हणणारा हिंदू असेल, की ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणणारा मुस्लिम असेल, की जो बोले सो निहाल ससरिया काल म्हणणारा सिख असेल, की नेम ऑफ द फादर अँड ऑफ सन अँड होली स्पिरिट आमेन, और फादर इन हेवन हॉलोड बी देम दय किंगडम कम दय विल बी डन ऑन अर्थ एज इट इज इन हेवन म्हणणारा ख्रिश्चन असेल, की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संगम शरणम गच्छामि, पानाति पाता वेरमणी, अदिन्न दाना वेरमणी, कामे सुमेचाचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सूरा मेरे मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी म्हणणारा बुद्ध असेल. ही सर्व धर्म जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं समता स्वातंत्र्य आणि बंधुतेने नटलेलं संविधान इथे जिवंत आहे तोपर्यंत गुणागोविंदाने नांदतील एवढा विश्वास आणि आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जी, सर्वांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर हे उमद नेतृत्व या ठिकाणी ॲडव्होकेट सचिन मेकालेच्या माध्यमातून नागपुरामध्ये पनपते आहे. एक उमदा आवाज, उमदा तरुण, खऱ्या अर्थाने एक नवी धाटणीमध्ये या ठिकाणी संविधान सांगण्याच्या मानसिकतेमध्ये तरुणाईला बदलण्याच्या आणि परिवर्तनाकडे घेऊन जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. तर आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल प्रस्तुत महाचर्चेचा हा कार्यक्रम या ठिकाणी रंगतो आहे.